आज आपण करणार आहोत आजीपंजीच्या काळापासून चालत आलेली एक पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे घारगे. आता काशी फळ भोपळा किंवा लाल भोपळ्याचा वापर करून घारगे तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूत असे ओल्या नारळाचे घारगे कसे बनवायचे ते बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपे आहेत, त्याचबरोबर हे घारगे 3 ते 4 दिवस अगदी व्यवस्थित टिकतात, त्यामुळे प्रवासामध्ये न्यायलासुद्धा उत्तम असा पर्याय आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, हे घारगे अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत, अजिबात वातड किंवा कडक झालेले नाही आहेत. आणि हे बघा, अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत. एक मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हे घारगे आतून पोकळ, मस्त मौसूत आणि वरून छान कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत. हे घारगे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवून देऊ शकता. खायला अतिशय रुचकर लागतात, चविष्ट होतात. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता हे ओल्या नारळाचे घारगे किंवा ओल्या नारळाच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. तर ओल्या नारळाचा पाठीचा काळसर भाग काढून टाकला आणि त्यानंतर ओला नारळ किसून घेतलेला आहे. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सारख्याच वाटीने इथे आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला अर्धी वाटी गूळ. आता गूळ आणि ओला नारळ मिक्सरवर पाणी न घालता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, गूळ आणि ओला नारळ पाणी न घालताच मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे अगदी मौसूत वाटून झालं आहे आणि या मिश्रणाला ओलसरपणासुद्धा आलेला आहे. हे मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे. ज्या वाटीने मोजून आपण बाकीचं साहित्य घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा घ्यायचं आहे. तर हे बघा, यामध्ये आता आहे ना 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे मग आपले घारगे छान कुरकुरीत होतात. 2 चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा मी यामध्ये विलायची पावडर घातली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता गूळ आणि ओला नारळाचा जो ओलसरपणा आहे, यामध्येच आपल्याला सुरुवातीला गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरज लागली तर आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी घालून पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, हे पीठ मळत असताना आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. ओला नारळ आणि गुळाचा जो ओलसरपणा आहे, यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी गरज असेल तरच यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. जर पीठ आपण सैलसर मळून घेतलं तर घारगे तळल्यानंतर तेलकट होतात आणि त्याचबरोबर ते तळल्यानंतर मऊसुद्धा पडू शकतात. तर हे बघा, पुरी बनवण्यासाठी आपण जसा पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेतो, अगदी तसाच घट्टसर असा हा मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं आपण हे पीठ असंच मुरत ठेवणार आहोत. 10 मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलं आहे आणि हे बघा, पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. त्यामुळे आता काय करायचं आहे, या पिठाचे 2 भाग करायचे आहेत आणि आपण चपातीसाठी जेवढ्या आकाराचा उंडा घेतो तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेऊन गोलाकार असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता घारगे शक्यतो केळीच्या पानावरती किंवा प्लास्टिक शीटवरती थापून बनवले जातात, पण आज आपण हे घारगे किंवा ओल्या नारळाच्या गोड पुऱ्या लाटून बनवणार आहोत. त्यामुळे काय करायचं आहे, पोळपट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग पीठ पोळपट लाटण्याला चिकटत नाही. आता पिठाचा गोळा यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर याची आपल्याला चपातीप्रमाणे मोठ्या आकाराची अशी ही चपाती किंवा पोळी लाटून घ्यायची. इथे मी ही चपाती तेलावर लाटून घेत आहे. जर का तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथे कोरडं गव्हाचं पीठ ही लाटण्याकरता वापरू शकता. तर हे बघा, ही अशी गोलाकार छान चपातीप्रमाणे चपाती मी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ याला आपल्याला लाटायचं नाही, अशी ही मध्यम जाडीचीच आपल्याला चपाती लाटून घ्यायची. आता आपण ओल्या नारळाचे घारगे बनवतोय, त्यामुळे यावरून थोडीशी अशी खसखस घालायची, ज्यामुळे घारगा दिसायलाही छान दिसतो आणि ही खसखस पुरीबरोबर तळली जाते तेव्हा कुरकुरीत पुरी खायला चवीला खूप छान लागते. आता तुम्हाला खसखस वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही तीळसुद्धा वापरू शकता किंवा काहीच न लावतासुद्धा तुम्ही अशीच पुरी किंवा घारगा तयार केला तरीसुद्धा चालेल. आता वरून अशी खसखस घातली की ती तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर सुटू नये याकरता हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला याला प्रेस करून थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे मग खसखस याला व्यवस्थित चिकटली जाईल. आता इथे मी घरातली एक मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे. या वाटीने आपल्याला
या पुऱ्या किंवा घारगे हे असे कट करून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीने हे घारगे किंवा पुऱ्या बनवल्या की अगदी फटाफट बनवता येतात, एकसारख्या बनतात आणि दिसायलासुद्धा त्या छान एकसारख्या दिसतात. तर हे बघा, पुऱ्या या अशा किंवा घारगे आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत आणि याचा जास्तीचा भाग आपण बाजूला काढून टाकणार आहोत. वाटीने असं याला कट करून घेतलं की एकाच वेळेला 3 ते 4 पुऱ्या किंवा घारगे बनून तयार होतात. एक एक बनवायचं म्हटलं की यासाठी वेळसुद्धा खूप जास्त लागतो, त्यामुळे मला ही पद्धत सोयीस्कर वाटते, म्हणून मी वाटीने याला असं कट करून घेतलेलं आहे. आता जर का तुम्हाला या पद्धतीने या पुऱ्या किंवा घारगे बनवायचे नसतील तर याऐवजी तुम्ही काय करायचं आहे, लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन आपण पुरी ज्या पद्धतीने लाटून घेतो अगदी एक एक तुम्ही याला असं लाटून घेऊ शकता. तर हे बघा, हे सुद्धा मी छान असं बनवून घेतलेलं आहे. मस्त गोलाकार पुरी किंवा घारगा आपला बनून तयार झाला आहे. यावरती सुद्धा थोडीशी खसखस घालायची आणि हलक्या हाताने लाटण्याने याला लाटून घ्यायचे, म्हणजे मग खसखस यावरती व्यवस्थित चिकटली जाईल. तर हे बघा, इथे मी हे काही लाटून तयार करून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण याला तळून घेऊ. आता हे घारगे तळण्याकरता कढईमध्ये मी आधीच तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे घारगे तेलामध्ये सोडून एक एक करून तळून घ्यायचं आहे. घारगे तळत असताना झाऱ्याने बघा अशा पद्धतीने यावरती तेल उडवत राहायचं, म्हणजे मग मस्त असे हे टम्म फुगतात आणि वरून छान सोनेरी रंग येईस तोपर्यंत याला मस्त असं तळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, तेलामध्ये घातल्याबरोबर घारगा मस्त असा पुरीप्रमाणे टम्म फुगून वर आलेला आहे आणि हे बघा, छान असा सोनेरी रंग याला आला आणि मस्त असा कुरकुरीत तळला गेला की याला आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, आणखीन जे घारगे आहेत किंवा पुऱ्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. सुरुवातीला गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आहे आणि झाऱ्याने बघा अशा पद्धतीने यावरती तेल उडवत राहायचं, म्हणजे मग पुरी छान टम्म फुगून येते. आणि पुरी जर का तुम्हाला अगदी कुरकुरीत हवी असेल तर मध्यम ते मंद गॅस ठेवायचा आणि 2 मिनटासाठी याला चांगलं तळून घ्यायचं, म्हणजे मग पुरी खायला छान कुरकुरीत लागते आणि खूप जास्त दिवस टिकते सुद्धा. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी हे सगळे छान असे घारगे तयार करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक घारगा तुम्ही बघत असाल मस्त असा टम्म फुगलेला आहे. अजिबात कडक किंवा वातडसुद्धा झालेले नाही आहेत. ओल्या नारळाचा वापर करून तयार केलेले हे घारगे चवीला अतिशय रुचकर लागतात आणि हे बघा, अगदी फुग्याप्रमाणे मस्त टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आहेत. एक घारगा मी तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हे आतून पोकळ आणि मस्त मऊसूत झालेले आहेत आणि वरून छान कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तर हे बघा, मस्त असा हा ओल्या नारळाचा घारगा किंवा तुम्ही याला ओल्या नारळाची गोड पुरीसुद्धा म्हणू शकता. अगदी चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच असेल, खूप जास्त सोपे आहे. मस्त असे मऊसूत हे घारगे बनून तयार होतात. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता. तर असे हे गरमागरम वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत ओल्या नारळाचे घारगे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.